ते मी असं म्हणेन एक लक्षात घ्या की आता एक इन्सिडेंट किंवा दोन इन्सिडेंट याच्यामध्ये गुंड आणि आमदार असं दोन इन्सिडेंट आहेत. या दोन इन्सिडेंटवरनं आपण असारा गृहमंत्री अपयशी झालीत याच्यापेक्षा टोटल सिस्टम कोलॅप्स झाली आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आणि म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येक वेळेस कुठली तरी घटना घडली की आमदारांनी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा जो आहे याच्यापेक्षा मी असं म्हणेन की ती घटना घडणार नाही कशी याच्याकडे मंत्र्यांनी पुन्हा बघावा. तिथं फेल्युअर झाली तर मग माझ्या अंदाजानं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्रीय बजेट नुकतंच पारित झालेलं आहे आणि सर्वसामान्य दृष्टीने बजेट एवढं काही फायदेशीर नाही. तुम्ही कसं बघताय? हे इलेक्शन ओरिएंटेड बजेट आहे. त्याच्यामध्ये फक्त शब्द 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 एवढाच काळ आहे. त्या शब्दाच्या पाठीमागे निधी नाही अशी असल्याची परिस्थिती. त्याच्यामुळे ह्या बजेटमधनं फार निघेल असं मला वाटतं. दुर्दैव आहे की राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे या ठिकाणी घसरला गेला आहे आणि जिथे मसल पॉवर नव्हतं ते आता मसल पॉवर सुद्धा यायला लागले. म्हणजे सत्ता हा पैसा असंच जोडलं गेलं होतं त्याला आता मसल पॉवर जोडलं गेलेलं आहे. हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतोय. मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं? खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा. अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणीही सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये PIच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे. त्यापेक्षाही मोठा हा सराईत म्हणजे क्रिमिनल आहे. याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही. ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल. आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्त वार कोल्ड वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. हे जो वाद झालेला आहे तो मुळात एका जमिनी संदर्भात झाला आहे. ज्यांच्यावर गोळीबार झाला आणि ज्यांनी केला त्यांची दोघांची जमीन नाही मात्र ते कुठेतरी जमिनीचा एक जे भूमाफिया नाही भूमाफियाचाच विषय आहे. सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे. पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये. धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल. आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे होणं आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा. आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यातलं सरकार लुटेर आहे, डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही. मुंबईमध्ये तो सदा सर्वकरांनी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला. त्या काळामध्ये तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे. जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही
मग तो IPS अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा. कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबावतंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे. कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे येड्याचं सरकार संपवते आहे. आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली. कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पाईक आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे. आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार, त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही, मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे. म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे, या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे. आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो, रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे. नाहीतर यांचा हा बुरखा हा फाडला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो. आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारने आणि सत्तेच्या बाहेर जावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.